हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज आहे 30 एप्रिल आणि आज अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही चाललो आहे कुडाळला. तर कुडाळला कुठे जातो हे तिथे गेल्यावर समजेल. तर चला आता निघूया, कारण अचानक ठरलं जायचं होतं कुडाळला, पण आज जायचं ते ठरलं नव्हतं. तर ते आत्ता ठरलं आहे अचानक. आणि आता दुपार होत आली, ऊन पण बरंच झालं आहे, पण तरी पण चाललो आहे कारण दुसरं काही काम नाही आहे म्हणून. तर कुठे जातोय ते नंतर आपल्याला समजेलच. तर जाऊया आता आपण, निघूया. आणि वाटेत जर काही दिसलं तर ते तुमच्यासोबत शेअर करेनच मी. मुंबई गोवा हायवे बघा किती सरळ सरळ पुढेपर्यंत दिसतोय, लांबच्या लांब. आणि आता आपण पोहोचलोय कुडाळमध्ये. तर अगोदर इथे गणपती मंदिर आहे, तिथे अगोदर दर्शन घेऊया आणि नंतर मग पुढे जाऊया. तर हा बोर्ड बघून तुम्हाला समजलंच असेल, आम्ही आता पिंगुळीला आलोय कुडाळला, राऊळ महाराजांच्या मठात. तर जाऊया आपण आतमध्ये. आणि इथे छान असं पाय धुण्यासाठी केलेलं आहे. हे बघा, अजिंक्य पाण्यात खेळतो इथे येऊन. आणि पाणी खूप थंडगार आहे, छान वाटतंय उन्हात. हे इथे राऊळ महाराजांची समाधी आहे. ते बाजूलाच विठ्ठल रुक्माई मंदिर पण आहे, तर तिथे पण जाऊया. नमस्कार कर. त्याच्यानंतर इथे शंकर महादेवाचं मंदिर आहे, तर तिथे पण आपण दर्शन घेऊया. हे इकडे दत्त मंदिर आहे, तर तिथे जाऊया आपण आता. आणि इथे बाहेर अण्णा महाराजांच्या आणि राऊळ महाराजांच्या गाड्या लावलेल्या आहेत. ही जी मरून कलरची आहे ती अण्णा महाराजांची आहे आणि ही राऊळ महाराजांची गाडी आहे, तर त्या इथे ठेवलेल्या आहेत.
आणि हे समोर इकडे दत्त मंदिर आहे. या साईडला दत्त मंदिर आहे आणि एका साईडला तिथे अन्नक्षेत्र आहे. आणि इकडे राहुळ महाराजांचा बेड आहे ठेवलेला, तर तो पण आपण बघूया. हे बघा, इथे आतल्या साईडला हा त्यांचा बेड आहे. आणि हा बाहेरचा परिसर असा छान आहे, झाडं वगैरे छान आहेत आणि ते विहीर पण आहे, छान पाणी आहे विहिरीला. आम्ही आता निघालो इथून, प्रसाद घेतला आणि दर्शन घेतलं आणि प्रसाद घेतला आणि आता चाललोय. आणि इथे दुसरा गेट आहे, तर दुसऱ्या गेटवर पण तसंच आहे पाय धुण्यासाठी. तर तिथे अजिंक्य खेळतोय. पानं बघ केवढी मोठी आहेत, खायची. आणि ह्या साईडला जे आहे ते अण्णा महाराजांचं मंदिर आहे, तर तिथे जाऊया आपण आता आतमध्ये. खाली ठेव. अजिंक्य मस्त फिरतोय इकडे सगळीकडे. हे बघ इकडे पाणी आहे, दाखवते. ये लवकर. मी समजते. आता आम्ही चाललोय सागरेश्वर चौपाटीला. इथून किती 20 किलोमीटर आहे. पहिल्यांदा चाललोय, बघू कसं आहे चौपाटी. ती कशी आहे काय नाही तिकडे नाही पुढे. ती कशी आहे फिशिंगचं आहे सगळं. विचारा ना मला. पॅन्ट पण वर कर दे. आता आम्ही आलोय सागरेश्वरला आणि बाजूला उभादांडा पण आहे. उभादांडा बीच पण आहे. तर आम्ही अगोदर चुकून तिकडे गेलो, नंतर तोच बीच आहे इथे सागरेश्वरचा. आता इकडे आलोय. कोणी नाही आहे इथे, आम्हीच 3 जण आहोत. केवढी वाळू जाते बघ, केवढी वाळू खाली जाते बघ.
खोल असणार आहे. तिकडे जाऊया का चालत चालत? त्याला ह्या साईडला पकड. आमची चप्पल इकडे. पुढचा ट्रक. चप्पल आमची तिकडे आहेत. चप्पल आमची तिकडे आहे. आता इथे थोडीफार लोक येतात. आम्ही अगोदर पुढे गेलेलो उभादांडा बीचला, तर तिथे कोणीच नव्हतं म्हणून इथे पुढे आलो सागरेश्वरला. तर इथे खूप खोल समुद्र आहे, उतार आहे खूप किनाऱ्यावर. तर आणि थोडीशी लोक आली आहेत आता, नाहीतर आम्ही 3घच जण होतो बराच वेळ. तिकडे ती बघ तिकडे. नाही मी सँडल घेऊन येते, सँडल घेऊन येते.
इथे सागरेश्वर मंदिर आहे आणि तिथूनच सागरेश्वर बीचला जायला रस्ता आहे तो. आम्ही अगोदर चुकून दुसऱ्या रस्त्याने गेलेलो. हे MTDCचं रिसॉर्ट आहे. बीच रिसॉर्ट दिलंय ते तिकडे. हाच रस्ता असणार सरळ. दोडामार्गवरून येताना आम्ही कुडाळ मार्गे वेंगुर्ल्याला आलेलो आणि आता जाताना वेंगुर्ल्यावरून सावंतवाडी माझगाव रोडने चाललो आहे. आता आम्ही पोहोचलो वेंगुर्ल्यातील तुळस गावात जैतीर मंदिरात. तर जाता आता हे मंदिर दिसलं तर ह्या मंदिराबद्दल बरंच ऐकलेलं म्हणून म्हटलं जाता आता दर्शन घेऊन जाऊया का, नाही तर एवढ्या लांब येणं होत नाही म्हणून आता मंदिरात चाललो. तर वेंगुर्ल्यावरून जाता आता आम्ही ते तुळसमध्ये आलो आहे. तर ते जैतीर मंदिरात दर्शनासाठी आलो आहे. तर जाऊया आपण आतमध्ये आता दर्शन घेऊया. आता आपण गेलो ना
बंद आहे. मंदिराच्या बाजूला चाफ्याचं झाड आहे, तर तिथे छान अशी चाफ्याची फुलं पडलेली, छान स्मेल येतोय चाफ्याच्या फुलांचा, म्हणून ती थोडीशी जमा केली. आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करते. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. चलिए.